आज आपण इयत्ता 9वीचं 7वं प्रकरण सुरुवात करतोय. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. पहिला प्रश्न असा येतो की परिसंस्था म्हणजे काय? काही जैविक आणि अजैविक घटकांनी मिळून परिसंस्था होत असते. त्या सर्वांच्या मध्ये परस्परांमध्ये आंतरक्रिया असते आणि या आंतरक्रियेतून परिसंस्थेची निर्मिती ही होत असते. आता आपल्याला प्रकरण सुरू करण्यापूर्वी काही प्रश्न मागं वळून पाहताना मध्ये दिले. परिसंस्था म्हणजे काय? तर जसं आता सांगितलं की त्याच्यामध्ये जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत आणि त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होते आणि परिसंस्थेची निर्मितीही होत असते. परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते? आता विविध प्रकार कोणते की काही परिसंस्था मुळामध्ये पृथ्वी ही एक परिसंस्था म्हटली जाते. व पृथ्वीवर आहे त्याच्यामध्ये जमीन ही एक परिसंस्था आहे. आता जमीन ही परिसंस्था आहे म्हणताना जमिनीमध्ये काय तर जंगल ही एक परिसंस्था आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो एक झाड ही सुद्धा एक परिसंस्था असते. का बरं? तर त्या झाडाच्या खाली एक खडक असतो, त्या खडकाच्या खाली मुंग्या असतात, त्या मुंग्यांचं तिथं वारूळ असतं, त्या मुंग्या त्या ठिकाणी शिवाय त्या झाडावरती एखादं घरटं असतं, त्या घरट्यामध्ये पक्षी अंडी घालत असतात, ती अंडी खाण्यासाठी तिथं साप येत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं काय आहे की ही जी साखळी आहे त्यामध्ये जैविक घटक कुठला आहे तर मुंग्या आहेत, तिथं पक्षी येत आहे, तिथं साप आहे, तिथं झाड आहे, हे जैविक घटक आहे. अजैविक घटक काय आहे की तिथं झाड आहे म्हणजे तिथं जमीन आहे, तिथं माती आहे, त्याला पोषक वातावरण म्हणजे तिथं तापमान आहे योग्य त्या पद्धतीनं, त्याला पुरवठा करणारा ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, असे अनेक घटक त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक आहेत. म्हणून ते झाड ही सुद्धा एक परिसंस्था आहे. मग जमिनीवरचा जर आपण विचार केला तर विविध प्रकारची जंगलं आहेत. मग गवताळ प्रदेशातील जंगल आहे, टुंड्रा प्रदेशातलं वातावरण किंवा तैगा प्रदेशातलं वातावरण, गवताळ प्रदेश, समशीतोष्ण कटिबंधातील अरण्य, अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या जमिनीवरच्या परिसंस्था आहेत. दुसरं जर आपण पाणी ही एक परिसंस्था सुद्धा होऊ शकते. त्याच्यामध्ये गोड्या पाण्यातले मासे वेगळे किंवा गोड्या पाण्यामधले जे सजीव आहेत ते वेगळे, खाऱ्या पाण्यामधले सजीव वेगळे, अशा पद्धतीनं पाण्यामधली परिसंस्था सुद्धा पूर्णपणे ही वेगळी असू शकते. तर ते त्याचे प्रकार आहेत. तिसरा प्रश्न आपल्याला सांगितला परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात. आता सांगितलं मी झाडाचं उदाहरण देताना झाड ही एक परिसंस्था कशा पद्धतीने होऊ शकते तर जसं आपण म्हटलं परिसंस्थेची अर्थ सांगताना त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटकांची परस्परांशी आंतरक्रिया घडते आणि परिसंस्थेची निर्मिती होते. तसं झाडाची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी झाड हा एक सजीव आहे. झाड तिथं काय निर्माण झालं कारण तिथं माती आहे, त्याला पोषक वातावरण म्हणजे तापमान आहे, त्याला तिथं ऑक्सिजन मिळतो, त्याला तिथं पाणी मिळतं, हे अजैविक घटक आहेत. आणि हा अजैविक घटक आणि त्या ठिकाणी झाडाची निर्मिती झाड आहे अशा पद्धतीनं म्हणजे अजैविक घटकच ठरवतात की कोणते जैविक घटक त्या ठिकाणी वास्तव करू शकतील. अशा पद्धतीने जैविक आणि अजैविक घटक हे परस्परांवरती अवलंबून असतात. तर प्रत्यक्ष आपण आता या प्रकरणाला सुरुवात करतोय की परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. पहिला जर आपण विचार केला तर सजीवांचं जे वर्गीकरण आहे हे सजीवांचं वर्गीकरण पोषण पद्धतीने जर आपण केलं, पोषण पद्धतीच्या सहाय्यानं, तर ते वर्गीकरण उत्पादक, भक्षक, पृथोपजीवी आणि विघटक या पद्धतीनं होतं. आता आपल्याला आठवीला बघितलेलंच आहे आपण पोषण पद्धतीनं त्याचं वर्गीकरण होतं म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. आता भक्षकांचा विचार करता भक्षकांचं वर्गीकरण पुन्हा अजून कसं केलंय. काही प्राथमिक भक्षक आहेत, काही द्वितीय भक्षक आहेत, सर्वोच्च भक्षक आहेत आणि उभयाहारी भक्षक आहेत. याचा अर्थ काय आहे? प्राथमिक भक्षक अगदी साधं आणि सोपं, अगदी सोपं प्रकरण आहे. प्राथमिक भक्षक म्हणजे जे शाकाहारी आहेत, जे पूर्णपणे पूर्णपणे जे आपल्या जे प्रोड्युसर आहेत, उत्पादक आहेत, या उत्पादकांच्या वरती जे अवलंबून आहेत.
म्हणजेच काय, हिरव्या वनस्पतींवरती जे प्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. उदाहरणार्थ नाकतोडा असेल, उंदीर असेल वगैरे, हे काय आहेत, शाकाहारी प्राणी आहेत आणि हे प्राथमिक भक्षक आहेत. जसं घोडा असेल किंवा अजून ससा असेल, हे कसे आहे, प्रत्यक्षपणे हे हिरव्या वनस्पतींवरती अवलंबून आहेत. आपण त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे ते म्हणजे द्वितीय भक्षक. आता द्वितीय भक्षक म्हणजे हे काय आहे, हे या प्राथमिक भक्षकांवरती अवलंबून आहेत, त्यांना ते खातात, म्हणजे ते मांसाहारी आहेत. उदाहरणार्थ बेडूक वगैरे प्राणी. आता तिसरा जो आहे हा सर्वोच्च भक्षक आहे. आता सर्वोच्च भक्षक कोण आहे, तर हा सर्वोच्च भक्षक हा शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी दोघांनाही खातो, म्हणून तो सर्वोच्च भक्षक आहे. मात्र या सर्वोच्च भक्षकांचं भक्षण करणारे मात्र कोणी नाही. जेव्हा त्यांचा मृत्यू होईल तेव्हाच त्यांचं विघटन वगैरे होणार आहे. अशा पद्धतीनं यांना खाणारे मात्र कोणतेही सजीव नाही. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उभयहारी. आपण हे काय आहे, भक्षकांचे प्रकार बघतोय. उभयहारी भक्षक. आता उभयहारी भक्षक म्हणजे काय, की हा शाकाहारी पण आहे, शाकाहारी प्राण्यांना पण खातो आणि मांसाहारी प्राण्यांना पण खातो. किंवा आपण असं म्हणू शकतो की माणूस हा जर विचार केला तर मुळामध्ये आपली शरीराची रचना ही खरं म्हणजे काय, शाकाहाराप्रमाणेच केलेली आहे. पण तरी सुद्धा माणूस हा काय आहे, मांसाहार सुद्धा करतो आणि शाकाहार सुद्धा करतो. आपण ज्वारीची बाजरीची भाकरी खातोय, चपाती खातो, म्हणजे आपण शाकाहारी आहोत. आणि त्याचबरोबर व्हेज नॉन व्हेज सुद्धा खातो, म्हणजे मांसाहारी पण आहोत. अशा पद्धतीनं माणूस हा उभयहारी आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अन्न साखळी आणि अन्न जाळे. आता अन्न साखळी आणि अन्न जाळ्याचा विचार करता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रत्येकाचं जीवन आहे, ह्या जीवन प्रक्रियेमध्ये महत्वाचं म्हणजे जे आपण अन्न ग्रहण करतो. अन्न ग्रहण करताना त्याची सर्वात पहिली जी पायरी आहे ही म्हणजे उत्पादन. कोणीतरी उत्पादन करतंय, निर्माण करतंय आणि म्हणून दुसरा कोणीतरी काय, त्याला ग्राहक आहे, त्याला भक्षक आहे. मग आता हा जो उत्पादन करणार आहे हा उत्पादक आहे. सर्व हिरव्या वनस्पती ज्या आहेत या हिरव्या वनस्पती उत्पादक आहेत. मग या वनस्पतींना जी ऊर्जा मिळते ही कुठून मिळते, तर सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे ती भूमिका सूर्याची आहे. सूर्यापासून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेच्या सहाय्याने हे उत्पादक काय करतात, प्रकाश संश्लेषणच्या क्रियेनं अन्न तयार करतात. त्यांना जेवढं अन्न लागतं तेवढं अन्न त्या ग्रहण करतात. बाकीचं अन्न त्या काय केलं जातं, हे सगळं साठवलं जातं. मग ते काही मुळामध्ये साठवलं जातं, काही खोडामध्ये, काही पानामध्ये, काही फळामध्ये. अशा पद्धतीने हे अन्न साठवलं जातं आणि नंतर त्या इतर सजीवांकडून त्याचं ग्रहण केलं जातं. तो ग्राहक आहे, आपण त्याला भक्षक म्हणतोय. आता हा जो उत्पादक आहे, सर्व हिरव्या वनस्पती यांच्यावरती अवलंबून असणारा म्हणजे ह्या उत्पादक वनस्पतींना कोण खातो, नाकतोडे सारखे कीटक किंवा उंदरासारखे प्राणी किंवा आपण म्हणू सशासारखे प्राणी. हे काय आहेत, डायरेक्ट हे जे प्रत्यक्ष ह्या उत्पादक जो आहे त्याचं ग्रहण करतात. स्वतःचा आयुष्य त्याच्यावरती म्हणजे त्यांचं जीवन आहे. या नाकतोड्यांना कोण खातो, बेडूक खातो. बेडूक आहे त्याला साप खातो, सापाला गरुड खातो आणि गरुडाला खाणारा कोण नाहीये. त्यामुळे गरुड काय आहे, हा सर्वोच्च भक्षक आहे. जेव्हा त्याचा मृत्यू होईल निश्चित काय होतं, जेव्हा त्याचा मृत्यू होणार आहे तेव्हा त्याचं विघटन केलं जातं. विघटकांच्या सहाय्याने विघटन होणार आहे आणि पुन्हा ते मातीत मिसळलं जातं. आणि मातीत मिसळल्यावरती काय आहे, साहजिकच सगळी जी मूलद्रव्य, जे आता आपण मूलद्रव्य म्हणजे मूलभूत गोष्टींमध्ये आलेलं आहे, हे पुन्हा सगळं मातीमध्ये मिसळलं जातं. आता ही माती पुन्हा सुपीक होते. इथं नुसतं गरुड असं आपण म्हणत नाहीये, गरुड नाही तर सर्व जे प्राणी आहेत ह्या सर्व प्राण्यांचं की जे सर्वोच्च भक्षक आहेत की तो वाघ आहे, सिंह आहे वगैरे सगळे, ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर यांचं विघटन होतं. विघटन झाल्यानंतर त्यांच्यामधली जी मूलद्रव्य आहेत ही सगळी मातीत मिसळल्या जातात. माती ही पुन्हा काय होते, कसदार होते, सकस होते आणि अशा पद्धतीने ही सकस माती आता पुन्हा काय आहेत, या सकस मातीकडून ही सगळी मूलद्रव्य जे आहेत हे पुन्हा उत्पादक काढून घेतात आणि अशा पद्धतीने हे चक्र नेहमीच सुरू जातं. याला सुरू होतं राहतं, यालाच ऊर्जा प्रवाह म्हणजेच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही काय आहे, ही अन्न साखळी झाली. अन्न साखळी कशी झाली, तर उत्पादकांकडून जी ऊर्जा आहे ती नाकतोड्याकडे गेली,
त्याच्याकडून ती ऊर्जा बेडूकडे गेली, बेडकाकडून सापाकडे, सापाकडून, अशा पद्धतीनं काय आहे, हे जे चक्र आहे हे चक्र सतत सुरू राहिलं, याला आपण अन्न साखळी असं म्हटलेलं आहे. मात्र आता अन्न साखळी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा उत्पादक हिरव्या वनस्पतींना खाणारा फक्त नाकतोडाच आहे का, किंवा नाकतोडाला खाणारा फक्त बेडूकच आहे का, किंवा बेडूकला खाणारा फक्त सापच आहे का, असं काही नाहीये. की जसं आपण म्हटलं की उत्पादकला खाणारा जसा नाकतोड आहे तसाच तो उंदीर पण आहे, तसंच ससा पण आहे. त्यामुळं काय आहे की जसं आपल्याला शेतामध्ये उंदीर सुद्धा आपल्याला असतात, तर ह्या उंदरांना खाणारे तिथं साप सुद्धा आहेत. म्हणजेच काय, आपल्याला माहितीये शेतामध्ये साप असतात. का साप असतात? कारण शेतामध्ये उंदीर असतात. म्हणजेच काय की ही साखळी जरुरी नाहीये की अशाच पद्धतीनं चालली पाहिजे, असं काही नाहीये. एका प्राण्याला खाणारे एकापेक्षा इतर जास्त सजीव असू शकतात आणि अशा पद्धतीनं अशा अनेक साखळ्या एकत्र येतात आणि त्यांच्यापासून अन्नजाळी ही तयार होती. मग त्याच्यामध्ये 4 किंवा 5 पेक्षा जास्त सजीवांचा समावेश होतो आणि मग त्याला आपण अन्नजाळे असं